रस्त्यावर उतरून लोकांकरता भांडलो, दीनदलित पीडित उपेक्षितांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलो, लाठ्याकाठ्या खाल्ल्या. हां, कधी विचार केला नाही माझा पासपोर्ट निघेल का नाही. माझ्या मिसेसचा पासपोर्ट निघाला पण माझा नाही निघू शकला. माझी मुलगी अमेरिकेत, मी नाही जाऊ शकत. का? अनेक केसेस अंगावर आहे. कातार समाजाने एक विशेष महामंडळ द्यावं यासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली. याबाबत काय मागणी केली. अशी मागणी आता करण्यात आली काही महिलांच्या वतीने. एक सांगतो, जे आर्थिक विकास महामंडळ आहेत ते लवकर स्वयंचलित करून आणि ओबीसी इतकं मोठं खातं आहे, याला अजून एक छोटं रूप देण्यापेक्षा ओबीसी याच्यामध्येच आपल्याला काही फायदे घेता येतं का ते पाहिलं पाहिजे. नाहीतर अंगावर चादर ओढायची आणि तिला परत ती टोचते. त्याच्यापेक्षा न ओढलेली चादर जी आहे ऑलरेडी तिच्यात आपल्याला काही नाही सर, आता आपण आमदार झाले, आमदार समाजाकडून आपल्याकडून फार अपेक्षा आहे. त्याबद्दल आपलं काय मत? समाजाकडनं अपेक्षा यासाठी राहतात की निश्चितपणे समाज, हे बघा, देशामध्ये आजही आम्ही परिपूर्ण नाही. भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रात आहे आणि राज्यात आहे, परंतु स्थानिक स्वराज्याच्या लेवलवर म्हणजे सत्ता 50% ही केंद्र आणि राज्यात आहे, पण 50% खाली स्थानिक स्वराज्याला आहे. आम्ही 50%ला अजून परिपूर्ण कुठं झालो. त्यामुळे निश्चितपणे स्थानिक स्वराज्य, महानगरपालिका या निवडून आल्या पाहिजे. छोट्या छोट्या लोकांच्या गरजा याच भोवती असतात. जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका ह्यातच आपली छोटी छोटी माणसं खेळतात. ते त्यांचे प्रश्न नाही सुटू शकल्यामुळं खऱ्या अर्थानं जो खालचा बेस आहे तो मजबूत करण्यासाठी आता आम्ही कामाला लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी काही नियोजन वगैरे केलं आहे का? येणारी महानगरपालिका ताब्यात घेणार? जरूर ताब्यात घेणार म्हणून गुलमंडीवर सभा घेतली. गुलमंडी कोणाच्या बापाची नाही. आज पहिल्या वेळेस भारतीय जनता पार्टीने एवढा मॉब गुलमंडीवर दाखवला. एक खुणा इथं सोडून गेलेला आहे आणि मोगलशाहीने पण बऱ्याच खुणा इथं सोडलेल्या आहे. त्यापैकी औरंगजेब त्याची खरं तर थडगं म्हणेल मी. थडगं इथं आहे. ते थडगं आमच्या हिंदू संस्कृतीवरचं एक जखम आहे आणि त्यामुळे निश्चितच लोक बीबी का मकबरा आणि औरंगजेबाचे थडगं इथं आहे म्हणून असं म्हणतात. म्हणून हे लोकांच्या डोक्यातून काढून टाकायचं आहे आणि त्यासाठी हे थडगं कोणामुळे निर्माण झालं, दख्खनमध्ये त्याला कोणी काढलं. ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून वध केला, अशा संभाजी महाराजाचं मोठं स्मारक रत्नापूर गावी व्हावं आणि एक प्रेरणा लोकांना मिळावी, युवकांना मिळावी की धर्मासाठी जगलं पण कसं जातं आणि मेलं पण कसं, मरण पण कसं असतं, याची एक चेतना प्रेरणा मिळाली पाहिजे. तसंच या औरंगजेबाला गाडणाऱ्या संताजी, धनाजी आणि ताराराणीचं स्मारकसुद्धा इथं झालं पाहिजे. निशाणी आपोआप मिटून जाईल. निशाणी, हे बघा, आपलं स्मारक, आपल्या चेतना, आपल्या प्रेरणा क्रांतिकारकांच्या, इतिहासकारकांच्या, संतांच्या मोठ्या केल्या तर निश्चितपणे बऱ्याच आपोआप निशाण्या मिटून जातात. त्यामुळं आम्ही मोठे विचार करतो. कसं उखडायचं ते विचार करतो. माणसाच्या मनातून उखडायचं आहे त्याला. जागेवरून उखडल्यापेक्षा लोकांच्या हृदयातून आणि मनातून औरंगजेबाचं थडगं उखडायचं आहे. का? येणाऱ्या काळात संताजीचा, धनाजीचा, ताराराणीचा इतिहास माझ्या युवकांना माहिती झाला पाहिजे की या औरंगजेबाला या दख्खनमध्ये गाडणारी ही माणसं होती आणि त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही काम करू येणार. भाऊ, घटक पक्षाचे एक नेते शहरात आले होते, रामदास आठवले, म्हणजे तुमच्या घटक पक्षाचे, त्यांनी ते कबर हटवण्यास विरोध केला. तर त्यांनी सांगितलं का या कबरीमुळं शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास लोकांना कळेल, त्याच्यामुळे ते हटवू नका असं त्यांचं म्हणणं. मी त्यांच्या बोलण्यात
काही वेगळंपणा असू शकतो, मला ते त्याच्यावर बोलता येणार नाही. पण माझी भूमिका स्पष्ट आहे की स्मारक इथं इतकं मोठं झालं पाहिजे की लोकांनी म्हणलं पाहिजे की काय स्मारक बनवलं, म्हणजे धर्माकरता मरण कसं पत्करलं हे दाखवणार आहे. त्यामुळे हे इतकं मोठं बनवलं, कोण जाईन बीबी का मकबरा पाहायला. त्यामुळं या भूमिका. धन्यवाद. आमदार साहेब, छत्रपती संभाजीराजाचं स्मारक केव्हा बनेल रत्नापूरमध्ये? मी आता पालकमंत्र्याला गळ घातली. कारण मला की पहिलं खूप आमदार छान झाले कल्पना झाले वाटली. ही खूप छान कल्पना वाटली, खूपच छान आहे. कारण की ज्या रत्नापूरमध्ये औरंगजेबची कबर आहे त्याच रत्नापूरमध्ये आपण छत्रपती संभाजीराजाचं स्मारक बनवतो, हे खूप छान वाटतं. हेच असलं आणि हे पाहिजे. केव्हा बनेल, कोणत्या वर्षी बनेल? सुरुवात केली मी आता आमदार झालो तर. मी आमदार झालो तो. भूमिपूजन 2-4 महिन्यात होऊ शकतं. नाही, भूमिपूजन नाही, पालकमंत्री महायुतीचा आहे, त्यांना गळ घातलेली आहे की आपण आपल्या डोक्यात ते आहे. त्यांचं थडगं उखाडण्याचं डायरेक्ट विचार आहे. माझं लोकांच्या मनातून आणि हृदयातून उखाडण्याचा विचार आहे.